नमस्कार. स्वप्न खाकीचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, सध्या महाराष्ट्रात पोलीस भरती चालू आहे, पण त्याचबरोबर सेंट्रल गव्हर्नमेंटची एक महत्त्वाची ॲड आलेली आहे, ती म्हणजे इंटेलिजन्स ब्युरोची. तर पाहू शकता तुमच्या स्क्रीनवरती मल्टीटास्किंग स्टाफ म्हणजेच MTS पदाची ही भरती आहे आणि ही भरती ऑल ओव्हर इंडियामध्ये आहे. तर राज्यानुसार जागा तुम्ही पाहू शकता. तर आपल्या महाराष्ट्रामध्ये जवळपास मुंबईमध्ये बघा, मुंबईमध्ये टोटल 22 जागा आहेत. तर त्यानुसार तुम्हाला फॉर्म भरायचा आहे. टोटल व्हॅकन्सी आहेत 362. आता नेमकं याचं एज लिमिट काय आहे? एज लिमिट आहे 18 ते 25 ओपन कॅटेगरीसाठी, SC ST कॅटेगरीसाठी 30 वर्ष आणि OBC कॅटेगरीसाठी 28 वर्ष. अशा प्रकारे याचं एज लिमिटचं क्रायटेरिया आहे. त्यानंतर पुढे पहा. पुढे पाहू शकता. आता नेमकं एक्झाम पॅटर्न कसा असणार आहे, परीक्षा तुमची नेमकी कशी होणार आहे, याच्यात 2 पेपर होणार आहेत, टायर 1 टायर 2. तर याच्यामध्ये बघा, पहिला जो पेपर आहे तो पहिला पेपर 100 मार्काचा होणार आहे, तो 1 तासाचा असणार आहे. आणि जो दुसरा पेपर होणार आहे तो 50 मार्काचा असणार आहे, तो देखील 1 तासाचा असणार आहे. MCQ पहिला पेपर असणार आहे, MCQ टाईप म्हणजे 4 ऑप्शन असतील, 1 प्रश्न असेल, असे 100 प्रश्न असतील. जनरल अवेअरनेस 40 मार्क, क्वांटिटिव्ह ॲप्टिट्यूड 20 मार्क, न्यूमेरिकल लॉजिकल ॲबिलिटी अँड रिझनिंग 20 मार्क, इंग्लिश लँग्वेज 20 मार्क. म्हणजे आपल्या मराठी भाषेत सांगायचं झालं तर GK, त्याच्यानंतर गणित, बुद्धिमत्ता, इंग्लिश व्याकरण यासारखे हे विषय आहेत आणि हे 100 मार्काला तुम्हाला आहेत. म्हणजे आपलं पोलीस भरतीसारखंच आहे, फक्त याच्यामध्ये इंग्लिश ग्रामर ॲड आहे मराठी व्याकरणाच्या ऐवजी. त्याच्यानंतर जो तुमचा दुसरा पेपर होणार आहे तो इंग्लिश लँग्वेजवरती होणार आहे. त्याच्यामध्ये तुमचं व्होकॅब्युलरी असेल, एरर असतील, त्याच्यानंतर सेंटेन्स स्ट्रक्चर असेल, अँटोनिम सिनोनिम्स असतील, त्याच्यानंतर तुमचं 150 मार्काचं तुम्हाला पॅराग्राफ रायटिंग आणि तुमचं पत्रलेख याच्या एसे रायटिंग असेल. ते तुमचं टोटल मिळून 50 मार्काचा हा टायर 2चा पेपर असेल. आणि हा जो पेपर आहे पेपर 2 हा फक्त क्वालिफाईंग नेचर असेल, याचा मेरिटसाठी उपयोग केला जाणार नाही आहे. म्हणजे तुम्हाला फक्त याच्यात 20 मार्क पाडायचे आहेत तरच तुम्ही क्वालिफाय व्हाल. इकडे पहिल्या पेपरला तुम्हाला 100 पैकी 80 मार्क जरी पडले, 90 पडले आणि इकडे जर तुम्हाला 50 पैकी 12 पडले तर तुम्ही मेरिटमध्ये येणार नाही, तुमचा विचार केला जाणार नाही. कारण टायर 2 हा क्वालिफाईंग नेचर आहे. तुम्हाला कमीत कमी 20 मार्क इथे पडलेच पाहिजेत. हे खूप महत्त्वाची गोष्ट आहे आणि ज्याची इंग्लिशवरती चांगली कमांड आहे तोच हा सेकंड पेपर देऊ शकतो. कारण तुम्हाला तिथे पॅराग्राफ लेखन करायचं आहे, त्यामुळे यावरती तुमचं लक्ष हवं आहे. तुम्हाला एसे रायटिंग, निबंध लेखनसुद्धा आहे. त्याच्यानंतर हे तुमचे सेंटर आहेत. तर महाराष्ट्रात आपण पाहू शकता कुठले कुठले आहेत. अमरावती, छत्रपती संभाजीनगर, त्यानंतर जळगाव, कोल्हापूर, लातूर, मुंबई, नागपूर, नांदेड, नाशिक, पुणे, सांगली, बऱ्यापैकी सेंटर आहेत. तुम्ही तिकडे ते फॉर्म भरताना सेंटर निवडू शकता. त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं निगेटिव्ह मार्किंग आहे. एकाच 4 प्रमाणात, म्हणजे 4 प्रश्न चुकले तर तुमचा जो बरोबर आलेला 1 प्रश्न आहे तो सुद्धा चुकणार, म्हणजे तो काउंट होणार नाही. त्यामुळे एकाच 4 प्रमाणात निगेटिव्ह मार्किंग आहे, याची सगळ्यांनी नोंद घ्यायची आहे. त्याच्यानंतर पुढे बघा, महत्त्वाचं सांगतो आहे. खूप मोठं इन्स्ट्रक्शन आहेत, त्यातले त्यात महत्त्वाचे इन्स्ट्रक्शन सांगतो आहे. इम्पॉर्टंट डेट बघा, 14 तारीख म्हणजे 14 डिसेंबर ही फॉर्म भरण्याची शेवटची तारीख आहे आणि 16 तारीख ही फी सबमिशनची तारीख आहे. त्यामुळे सर्वांनी 14 तारखेच्या आतच फॉर्म भरून फीसुद्धा भरायची आहे. आता फॉर्म कुठे भरायचा, तर फॉर्म हा तुम्हाला ऑनलाईन भरायचा आहे. तुमच्या जवळच्या सायबर कॅफेमध्ये जाऊन तुम्हाला हा फॉर्म भरायचा आहे. इकडे तिकडे कुठेही भरू नका. तर साईट कुठली आहे, www.ncs.gov.in
किंवा मग www.mha.gov.in या साईटवरती जाऊन तुम्हाला हा फॉर्म भरायचा आहे. कृपया मोबाईलवरती फॉर्म भरून रिस्क घेऊ नका. जवळच्या सायबर कॅफेमध्ये जाऊनच तुम्हाला हा फॉर्म व्यवस्थित भरायचा आहे. त्यांना प्रॉपर नॉलेज असतं, ते प्रॉपर तुमचा फॉर्म भरून देतील. त्याच्यानंतर हे सगळ्या इन्स्ट्रक्शन आहेत फॉर्म भरण्याच्या, त्याची तुम्हाला गरज नाही. तुम्ही सायबरमध्ये गेलात तर ते तुम्हाला सर्व सांगतील. त्याच्यानंतर दुसरं महत्त्वाचं, फीज किती आहे? 550 रुपये ही रिक्रुटमेंट प्रोसेसिंग चार्जेस आहेत. एक्झामिनेशन फी आहे 100 रुपये, म्हणजे टोटल फी आहे 650 रुपये. अशी ही सर्वांनी नोंद घ्यायची आहे. त्याच्यानंतर पाहू शकता हे सगळे इन्स्ट्रक्शन आहेत. हे इन्स्ट्रक्शन तुम्ही नंतर वाचून घ्या. अशा प्रकारे तुम्हाला हा इंटेलिजन्स ब्युरोचा MTS पदाची भरतीचा फॉर्म भरायचा आहे. सायबर कॅफेमध्ये जाऊन भरा. चांगल्या जागा आहेत. सर्वांचं लक्ष पोलीस भरतीकडे आहे, या भरतीकडे नाही. तर तुम्ही याचा फायदा घ्या. ज्याचं इंग्लिश ग्रामर चांगलं आहे त्याने तर नक्कीच हा फॉर्म भरा, कारण फर्स्ट पेपरमध्ये सुद्धा इंग्लिश ग्रामर आहे आणि सेकंड पेपरमध्ये सुद्धा इंग्लिश ग्रामर आहे. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, कमेंट करा आणि आपला चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण यासारखे नवनवीन व्हिडिओ नोकरी संदर्भातले आणि पोलीस भरती संदर्भातले मी तुम्हाला घेऊन येत जाईल. धन्यवाद.